हाय गाईज, कसे आहात सगळे. तर आज मी घेतली आहेत पोहा आलू कटलेट्स बनवायला. तर त्याच्यासाठी मी इथं बटाटे उकडून घेतलेत आणि ते आता असे मॅश करून घेते आहे व्यवस्थित असे. जसं आपण बटाटा वड्यासाठी जसे बटाटे शिजवतो उकडून घेतो तसेच उकडून घ्यायचे. आता हे भिजवलेले पोहे मी घालते आहे त्याच्यात. एक 5 ते 10 मिनटं भिजवायचे पोहे. आधी पाहते का बाबा बटाटे जास्ती झालेत का. बटाटे जर जास्ती वाटत असतील तर आपण हे राहिलेले पोहे पण ह्याच्यात ॲड करणार आहोत. एकदम एकजीव करून घ्यायचं, मिक्स करायचं व्यवस्थित. तर पोहे मी पुन्हा ॲड करते कारण की माझ्याकडे बटाटा जास्ती झाला. थोडा ड्रायनेस आला पोह्यांना म्हणून थोडंसं पाणी शिंपडलं त्याच्यावर. अशा प्रकारे पूर्ण बटाटा आणि पोहे आपण एकदम एकत्र करून घेणार आहोत. आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. बघू शकता. आता ह्यामध्ये मी घालते मीठ, हळद घालते आधी, ते लाल तिखट. तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही टाकू शकता. मीठ तुमच्या चवीनुसार. तुम्हाला कोणाला जास्त मीठ खायचं आवडतं, कोणाला कमी, त्यानुसार तुम्ही. आता हा माझ्याकडे चाट मसाला होता सुहानाचा, तोही मी घालते आहे. चाट मसाल्यामुळे एक कटलेटला एक वेगळीच छान अशी फ्लेवर येतो मस्त. हा थोडासा गरम मसाला घालते आहे, एक अर्धा चम्मच घालते आहे फक्त. आता ह्याला आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता सगळे मसाले एकत्र झाले पाहिजे. सगळे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. आमच्या मिस्टरांचं मध्ये रोज असतं संध्याकाळी आल्यावर काहीतरी नाश्त्याला खायचं असतं त्यांना. त्यामुळं मला हे असं एक काहीतरी युनिक बनवावं लागतं. पोळी भाजीपेक्षा त्यांना हे असं खाण्यात खूप इंटरेस्ट आहे. थोडं पाहते का बाबा मीठ बरोबर झालं आहे का, कारण की कधी कधी माझ्याकडनं मीठ जास्तीचं होतं आणि मग ते खूपच बडबड करतात. मला जास्ती मीठ खाते असं म्हणतात मला ते. आता इथे पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे मी, तुम्ही बघू शकता. आणि आता मी कटलेट्स बनवायला घेते आहे. तर आता तुम्हाला जसा शेप हवा आहे तसं तुम्ही देऊ शकता. तुम्हाला जर गोल वड्याच्या आकाराचे हवे असतील, साबुदाणा वड्याच्या, तरी तुम्ही तसे करू शकता. मी इथं सिलेंडर शेपचे केले. असे व्यवस्थित शेपमध्ये. जास्ती जाडही नाही का, जाड केल्यामुळे ते आतमधून कच्चेपणा राहतो. त्यामुळे जास्ती जाडही करायचे नाहीत, पातळ असे करायचे व्यवस्थित. बघू शकता ते करते अशा प्रकारे. आता इथे माझे कटलेट्स तयार आहेत. आता हे मी घेतलं इथे कॉर्नफ्लॉवरचं पीठ, त्यामध्ये घातले मी मीठ, चिली फ्लेक्स घालते आहे. चिली फ्लेक्समुळे त्याला एक कटलेट आहे बाबा असं एक फील होतं. आता हे झाकण पण पटकन उघडे नाही झालं, उघडलं बाबा एकदाच. चिली फ्लेक्स टाकला त्याच्यामध्ये, थोडंसं मिक्स करून घेतलं आहे.
त्यामध्ये घालणार आहोत थोडीशी लाल तिखट आणि मीठ. थोडं पाणी घालून, अगदी जास्ती पातळ नाही होऊ द्यायचं आपल्याला, मीडियम असं. तर जेणेकरून ते आपल्या कटलेटला ती पेस्ट लागेल अशा स्वरूपात आपल्याला ते पातळ करून घ्यायचं आहे. बघू शकता. इथे मी शेव घेतली आहे. आपली खिरीला जी वापरतो आपण, शेवयांची खीर बनवतो ती शेव आहे. कधी कधी खीर बनवून बरीचशी शेव राहते, त्यासाठी मी ती शेव वापरली इथे. आणि इथे मी आता कटलेट आपण केलेल्या पेस्टमध्ये टाकलेला आहे. व्यवस्थित लावून घेतली आहे त्याला सगळीकडनं. तुम्ही बघू शकता. आणि आता शेवयांमध्ये घालते आहे. सगळीकडनं व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे. पूर्ण कटलेट्स पूर्ण बाजूने घोळला गेला पाहिजे, सगळीकडे त्याला शेव लागली पाहिजे. आणि आता मी इथे तेलामध्ये सोडते आहे. एक मीडियम फ्लेमवरच ठेवायची आपली गॅस. का जास्ती खरपूसही नाही आपल्याला करायचं. एक छान असा गोल्डन ब्राउनिश थोडासा रंग येईपर्यंत फ्राय करायचं आहे. बघू शकता. सगळीकडनं व्यवस्थित त्याला तळून घ्यायचं आपण. एकदम छान असं पटकन आणि कमी साहित्यामध्ये होणारा असा हा नाश्ता आहे. बटाटे तर आपल्याकडे अवेलेबल असतातच, कुठल्याही भाजीमध्ये आपण त्याला ॲड करतोच. त्यामुळे पटकन आणि झटपट होणारा नाश्ता आहे हा. तुम्ही याला संध्याकाळी बनवू शकता किंवा सकाळीही बनवू शकता. खूप छान सुरेख असा लागतो. अशा प्रकारे व्यवस्थित त्याला सगळ्या अंगाने सगळीकडनं छान असा गोल्डन होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे. गॅस जास्ती फास्ट नका ठेवू, नाहीतर आपले कटलेट करपतील. तुम्ही बघू शकता. आता मी इथे अजूनच फ्लेम बारीक केली आहे गॅसची. बघू शकता. अशा प्रकारे आपले कटलेट्स इथं रेडी झालेत. उरलेले बाकीचे कटलेट्स पण आपण असेच तळून घेणार आहोत. व्यवस्थित मिस्टरांना खूप घाई झाली, पटकन बनवून आणि खायचं आहे, त्यामुळे पटापट आता करून घेते आहे. तुम्हाला एकदम असं दाखवते जवळून का बाबा बघा किती छान मस्त फ्राय होतात आहेत आपले कटलेट्स. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे.
तर एका अंगाने चांगले शेकलेत. आता मी ह्यांना पलटी करते. चांगले तळून फ्राय झालेत आपले एक साईडने ते, मी बघू शकता. आता इथं आपले कटलेट्स रेडी झालेत. मी त्याला टोमॅटो सॉस बरोबर सर्व केलेत. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक अँड सबस्क्राईब. आवडत असतील माझे व्हिडिओ तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.